शेतकऱ्यांचे शासकीय अनुदान मंजूर करून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे कृषी विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे बभळाज येथे शासनमान्य बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे. त्यांनी सुमारे 90 शेतकऱ्यांना विक्री केलेल्या गव्हाच्या बियाण्यांवरील सुमारे 1,40,000 रुपयांच्या शासकीय अनुदानासाठी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी तालुका कृषी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील वय 31 याने तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार वय 43 यांच्या वतीने 5,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर एसीबी पथकाने दिनांक 12 रोजी सापळा रचून शिरपूर येथे कारवाई केली. यावेळी सुनील पाटील याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी डाटा एंट्री ऑपरेटरसह तालुका कृषी अधिकारी यांच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. दरम्यान या धाडसी कारवाईमुळे शिरपूर तालुका कृषी विभागात खळबळ उडाली असून शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारावर एसीबीने पुन्हा एकदा करडी नजर ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, धुळे.